खाशाबा जाधव भारताला स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा खेळाडू. पण या खेळाडूचा तो जिवंत असेपर्यंत कधीच योग्य तो सन्मान केला गेला नाही. आज 74 वर्षांनी अशी वेळ आली आहे जेव्हा त्यांना देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. पण खाशाबा जाधव यांचं नाव मागची काही वर्ष सतत चर्चेत येते आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नागराज मंजुळे, रणजित जाधव आणि संजय दुधाणे. आता या मंडळीमुळे खाशाबा चर्चेत का आहेत, त्यांच्यावर सिनेमा बनणार होता, त्याचं काय झालं, वाद नक्की का झाला, तो कुणी केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 74 वर्षांपूर्वी भारतासाठी इतिहास घडवणाऱ्या एका खेळाडूला आज न्याय मिळण्याची वेळ आली आहे. खाशाबा दादासाहेब जाधव या नावाशी जोडलेला इतिहास मोठा आहे, पण त्याचबरोबर एक वेदनादायक सत्य सुद्धा आहे की इतक्या मोठ्या कामगिरीनंतरही त्यांना त्यांच्या आयुष्यात योग्य तो सन्मान कधीच मिळाला नाही. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसते. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की येत्या 4 मे पूर्वी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याबाबत निर्णय घ्यावा. म्हणजेच देशाचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता असलेला हा खेळाडू, ज्याचं नाव इतिहासात कोरलं गेलंय, त्याला शेवटी देशाच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण खाशाबा जाधव यांची गोष्ट ही फक्त एका खेळाडूची नाहीये, तर एका जिद्दी प्रवासाची आहे. 15 जानेवारी 1926ला सातारा जिल्ह्यातल्या गोलेश्वर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब हे स्वतः कुस्तीपटू होते आणि गावात तरुणांना प्रशिक्षण द्यायचे. घरात दररोज संध्याकाळी कुस्तीचे डाव रंगायचे. मातीचा वास आणि जिंकण्याची जिद्द या सगळ्या गोष्टी खाशाबांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजत गेल्या. पुढे ते कोल्हापूरला शिक्षणासाठी गेले आणि तिथे त्यांनी कुस्तीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. बाबूराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शैली अजून जास्त परिपक्व झाली. पण हा प्रवास काही सोपा नव्हता. सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनं या सगळ्यांवर मात करत खाशाबांनी स्वतःला घडवलं. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली, पण त्यावेळी ते यशस्वी ठरले नाहीत. अनेक जण इथेच थांबले असते, पण खाशाबा थांबले नाहीत. त्यांनी त्या पराभवाला शेवट न मानता सुरुवात मानली. पुढची 4 वर्ष त्यांनी अक्षरशः स्वतःला झोकून दिलं आणि मग आली 1952ची हेलसिंकी ऑलिम्पिक. पण इथे एक असा किस्सा आहे जो खाशाबांच्या प्रवासाला खरं रूप देतो. ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्या काळात स्पॉन्सरशिप, मोठ्या संस्था किंवा आर्थिक मदतीची साधनं नव्हती. तेव्हा त्यांच्या गावाने, त्यांच्या लोकांनी पुढाकार घेतला. गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली, छोट्या छोट्या रकमा एकत्र केल्या आणि आपल्या माणसाला, आपल्या खाशाबाला ऑलिम्पिकला पाठवलं. हा फक्त आर्थिक आधार नव्हता, हा विश्वास होता की आपला माणूस देशासाठी काहीतरी मोठं करणार आहे. आणि खाशाबांनी तो विश्वास अक्षरशः सार्थ केला. हेलसिंकीमध्ये त्यांनी एकामागोमाग एक मॅचेस जिंकत सेमीफायनलपर्यंत मजल मारली. जर्मनी, कॅनडा, मेक्सिको सारख्या देशांच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना हरवत त्यांनी शेवटी कांस्य पदक जिंकलं. हा क्षण फक्त त्यांच्या आयुष्यातला नव्हता, तर संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक क्षण होता. कारण स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं. त्या क्षणी त्यांनी फक्त एक पदक जिंकलं नाही, तर संपूर्ण देशाचा आत्मविश्वास वाढवला. खाशाबा यांच्या गावात मोठा जल्लोष केला गेला. पण इथून पुढची गोष्ट थोडीशी कडू आहे. इतकं मोठं यश मिळूनही त्यांना त्या प्रमाणात योग्य तो सन्मान मिळाला नाही. त्यांनी साधं आयुष्य जगलं. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही मोठी ओळख नाही. 14 ऑगस्ट 1984ला त्यांचं निधन झालं. पण त्यानंतरही बराच काळ त्यांचं नाव फक्त इतिहासाच्या पानांमध्येच अडकून राहिलं. दरम्यान त्यांच्या कुटुंबाने, विशेषतः त्यांच्या मुलाने रणजित जाधव यांनी वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले. 2017मध्ये तर त्यांच्या पद्मविभूषण पुरस्काराची फाईलच गहाळ झाल्याची माहिती समोर आली आणि इथूनच सुरू झाला एक दीर्घ लढा. आश्वासनं मिळाली, पण निर्णय झाला नाही. शेवटी कितीतरी वर्ष कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले आणि आज त्याच लढ्याचा परिणाम दिसतोय. आज परिस्थिती अशी आहे की कोर्टाने सरकारला निर्णय घ्यायला सांगितलंय. म्हणजे ज्या माणसाने देशासाठी इतिहास घडवला त्याला सन्मान मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबाला न्यायालयात जावं लागलं. हा एक मोठा विरोधाभास आहे. पण त्याचवेळी ही आशाही आहे की कदाचित आता उशिरा का होईना योग्य तो सन्मान मिळेल. हा झाला एक विषय. पण खाशाबा यांचं नाव गेली काही वर्ष चर्चेत नागराज मंजुळे यांच्यामुळे सुद्धा आहे. त्याचं कारण म्हणजे सैराटनंतर नागराज यांचा पुढचा मराठी सिनेमा असणार होता खाशाबा. 2023 साली या सिनेमाची घोषणासुद्धा झाली होती. शूटिंग सुरू झालंय अशा आशयाचा एक व्हिडिओसुद्धा रिलीज करण्यात आला होता. पण 2024 साली हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. कोर्टात केस सुरू झाली आणि शूटिंग बंद झालं. असं होतं की खाशाबा जाधव यांच्यावर सिनेमा बनवण्यासाठी नागराज मंजुळे यांनी खाशाबा यांच्या मुलाकडून परवानगी घेतली होती. मात्र 2001 साली क्रीडा लेखक आणि पत्रकार संजय दुधाणे यांनी खाशाबांवर एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांच्यावरच्या कथेचे सगळे हक्क स्वतःकडे घेतले होते. हा सिनेमा बनवताना नागराज यांनी संजय दुधाणे यांच्याशी कोणताही संपर्क केला नव्हता.
यावर संजय दुधाने यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुढे या तिघांमध्ये एक मीटिंग झाली ज्यात क्रेडिट आणि मानधन या विषयावर चर्चा झाली, पण या चर्चेतून योग्य असा तोडगा निघालाच नाही. आणि असं असताना सुद्धा सिनेमाचं शूटिंग सुरू ठेवल्यामुळे संजय दुधाने यांनी पुढे कोर्टात हे प्रकरण नेलं. नागराज यांना नोटीस पाठवली. 2026 अर्ध्यावर येत आहे तरी हा वाद काही अजून मिटला नाहीये. पुण्यात शिवाजीनगर कोर्टात हा वाद अजूनही सुरू आहे आणि यावर निकाल कधी लागेल हे कोणालाही माहिती नाहीये. खाशाबा जाधव यांनी मातीमध्ये झगडत देशाला पदक जिंकून दिलं आणि आज देश याच मातीतल्या माणसाला सन्मान देण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. प्रश्न एवढाच आहे की आपण आपल्या हिरोना वेळेवर ओळखणार आहोत का, की प्रत्येक वेळी उशीरच होणार आहे? या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.